चला, झाली ना सगळी तयारी? घेतलंय ना सगळं? काही विसरलं नाही ना? घेतलं. माझं स्वेटर राहिलंय. महत्वाचं काही विसरू नका. जा पटकन घेऊन ये. हा. राजू, मी काय म्हणते, पुष्पा काकी चिरली असेल का ग परत घरात? काय माहिती आता, पोलीसच शोधून काढतील बघ. काकी चांगली वाटली होती तरी. हा, आवरलं. पोरांनो, लय जीव गुतवून घेऊ, नाही तर मागणं लय त्रास होतो. चला निघायचं ना. वाटलं नव्हतं असं घर सोडावं लागेल. हे बघा, असा त्रास करून घेऊ नका कोणी. आपण नेहमीसाठी थोडी ना चाललोय हे घर सोडून. 2-4 दिवसांचीच तर गोष्ट आहे. चला निघूयात. तिथे वाट बघत असतील आपली. चला. थांबा, 1 मिनिटात आले. हा, आता चला. हे काय, ही बरणी कशाला? राजू, कितीही केलं ना तरी घरची चव बाहेर मिळत नसते. हे लोणचं ना तिकडे आपल्याला आपल्या घराच्या चवीची आठवण करून देईल म्हणून. सूर्या, ती चोरी झालं म्हणून कळलं, वाईट झालेला का? अरे गावात अशा जर चोऱ्या होत राहिल्या तर अवघड आहे ना का? सूर्या, तू डॅडीकडे जाऊन राहतोस हे कळ. हे बाकी बरं केलंस. अरे तिथं तुला कसलं टेन्शन नाही. आता खाली नोकर आहेत, पाहिजे ती गोष्ट हातात. मजा आहे बाबा तुझी. मी तर म्हणतो तू तिकडं आयुष्यभर राहिला तरी चालतंय, काय टेन्शनच नाही का हो? आता एवढं आयुष्य आरामाचं जगणं कोण सोडेल बरं? सूर्य आता तिकडचाच होणार. अहो काय बोलताय? आपलं उचलली जीप लावली टाळायला. अहो पोलिसांना तपास करायला 2-4 दिवस लागणार आहेत म्हणून चाललोय आम्ही. आणि डॅडी म्हणले ते बाहेरनं कुठलं तरी स्पेशल पोलीस येणार आहेत. त्यांचा तपास झाला की आम्ही परत येणार आहे आमच्या घरी राहायला. कसं असतं माहितीये का, आपलं घर हे छोटं असू दे, नाहीतर पडकं असू दे, नाहीतर जुनं असू दे, आपलं घर हे आपलं असतं. आम्हाला उशीर होतं, जातो आम्ही. सूर्या, मी आलेच, तू हो पुढे. रिक्षात सामान ठेव. ये लगेच. चल. हा 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 हा. ओ ग ते माझं गुलाबाचं फूल, कसलं टवटवीत फुललंय आज. माहेरची माणसं येणार म्हणून. नाहीतर आम्ही किती बी वाजरा कायम कोमेजलेलंच असते. आज जरा बघतो तिच्याकडे. हा, तुझ्यासाठी 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 आलो घरात. ए राधा ग, तुझ्यासाठी आलो घरात. तेजू, मग काय बेत काय आजचा? ते गाजरचा हलवा, बासुंदी, पुरी आणि
भाजी. वा वा माहेरची माणसं येती घरा तोची दिवाळी दसरा एक नंबर. एवढं सगळं हलवा बासुंदी पुऱ्या कशाला पाहिजे? अहो पण ते डॅडी म्हणाले स्वागताची तयारी करा म्हणून केलं हे सगळं. काय कसलं स्वागत? घर विकायला लावती काम का अन्नछत्र दान उघडले आम्ही? कुणी बी यावं आणि पंक्तीला बसावं का? सोडा सोडा मला. हे, सोडा काय सोडा? उद्यापासनं साधं जेवण बनणार. पिठलं भाकरी गवार भाजी कोबी एकदम साधं. आली वाटतं दिंड. या 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 जावई बापू या. तुमचं आमच्या घरात मनापासून स्वागत आहे. घ्या लाडू घ्या. तुम्ही येणार म्हणून अख्ख्या गावात लाडू वाटले. हा डॅडी हे सगळं करायची काय गरज होती? असं कस? आमचे जावई बापू पहिल्यांदा आमच्या घरी राहायला आले. तुम्ही पहिले जाऊयात जे असे आपल्या घरच्या लोकांना घेऊन आमच्या घरी राहायला आले. असं जावई मिळायला भाग्य लागतं हो. मग एवढं करायला नको का? मला सांगा, असं जावई घरी येण्याचं भाग्य किती सासऱ्याला मिळालं असेल ते तुम्ही आम्हाला दिलं. तुमचे आभार किती कसे मानू तेच आम्हाला कळणं झालंय. खरं तर तुमचं यापेक्षा मोठं जंगी स्वागत व्हायला पाहिजे. अरे ए थांबलात कसे बाई, वाजवा. चला जावई बापू, जेवायची वेळ झाली, जेवायला बसूया. सामान काय नंतर बी ठेवता येईल. अहो नाही डॅडी, मी ठेवून येतो लगेच, मग आपण जेवायला बसू. बर आता घर तुमचं, तुम्ही आमचे, तुम्हाला पाहिजे तसं करा बा. सूर्या काय करतोयस तू हे? अरे या घरचा तू जावाई आहेस. पाहिलं नाही डॅडीने वाजत गाजत तुझं स्वागत केलंय. आणि डॅडी काय तुला असं सामान उचलू देतील का आता? नाही नाही. आणि तेही घरात इतके नोकर चाकर असताना. तुळजा, अगं नोकर माणसांना पण घर असतं. गेले त्यांच्या घरी झोपायला. हा तुळजा, सामान उचलायला कशाला कोण पाहिजे? मी लगेच ठेवून येतो. सूर्या अरे हे बघ, तू असं केलंस ना तर डॅडींनाच नाही आवडणार. आणि घरात नोकर साकर नसले म्हणून काय झालं? तुझा मेवणा आहे की शत्रू उचलेल सगळं, हो ना? तुळजा, अगं मी उचलू शकतो. सूर्या, इथे प्रश्न सामान उचलण्याचा नाहीये, तर डॅडींच्या इज्जतीचा प्रश्न आहे. आणि उद्या उठून लोक काय म्हणतील? एवढं वाजत गाजत गोडधोड वाटून जंगी स्वागत केलं जावयाचं, आणि उंबऱ्याच्या आत आल्यावर जावयाला नोकर बनवून टाकलं. नाही नाही, हे असं सामान तुला उचलायला लावलं ना तर डॅडींची इज्जत काय राहिली? हो ना डॅडी, सांगा ह्याला हे असं शोभतं का?
बरोबर आहे, बरोबर आहे. आमच्या लेकीच तिला आमच्या इज्जतीची लईच काळजी आहे. चिरंजीव, उचला सामान, डॅडी आहो उचला. डॅडी अहो जावायचा एवढा मान असतो तर मग आम्ही पण सूर्याचे दाजी लागतो की मग आमची इज्जत कमी नाही म्हणणार. अरे हो शत्रू, हे मी विसरलेच की तू आमच्या घरचा जावई असते. पण काय आहे ना शत्रू, जेव्हा तू आमच्या घरी येशील ना तेव्हा मी नक्कीच तुझी खातिरदारी करेन. पण आता काय आहे ना, ह्या घराचा सूर्या जावई आणि तो इथे आला तर तुला खातिरदारी तर करावीच लागेल. आणि हो, डॅडींनी घराबाहेर एवढा मान दिला सूर्याला आणि तू घरात नाही देऊ शकत. चिरंजीव, उचला सामान. पाहुण्यांचा पाहुणचार केलाच पाहिजे. ठीक आहे. ये मी मदत करते, हे घे. ही थोडी जड आहे. असू दे जे पण. हो. डॅडी, आम्ही सगळे फ्रेश होऊन घेतो. होय होय, या या या. मग मस्त जेऊया. आज खास बेत केलाय, जावई आलेत म्हणून. हा, या या दादी. हाय ग आई ग. अहो येत आहे ना? येतो ना. माझ्या बापांनी फॅमिली सर्कस बोलवली ना तुमची, बघायला तर यायलाच लागल. काय तुझ्या घरच्या माणसांचं सामान उचलायला लावलं मला डॅडींनी. त्यांची लायकी आहे का माझ्या पुढे थांबायची? आणि मी पण सामान तुझ्या तर. ऐक नाही, तुला वाटत असेल तुझी फॅमिली सर्कस आली म्हणून तू वाचलीस, तर असं समजू नकोस. आणि हो, आज रात्रीच आहे ना तुझे आलेल्या फॅमिलीचा बदला पण घेणार मी. चला चलतीये ना काय नेऊ कडव. आपल्या घरातल्या टेबलला मोजून 4 माणसांची सवय. आता ही एवढी माणसं झेपायची काय? अरे तुम्ही पुरुष मंडळी आधी जेवून घ्या, आम्ही बायका नंतर जेवतो. हा, 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 हा. डॅडी मी काय म्हणत होतो, हम्म. आता हे जनता दरबार काय तुम्ही आता डायनिंग टेबलवर बसवणार का? आम्ही काय म्हणतो, जावई बापूंना घरी खाली बसून जेवायची सवय ना, त्यांना खाली बसूनच जेवू द्या की, म्हणजे पोट भरल त्यांचं, नाही का? हा, कसं? काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का? नाही नाही प्रॉब्लेम नाही. डॅडी म्हणत होते की दाजींना खाली बसून जेवायची सवय, तर त्यांच्यासाठी खाली स्टार्ट केलं असतं. नाही नाही नाही, असं कसं? सूर्या तर या घरचा जावई आहे, त्याचा मान खूप मोठा आहे. त्याला तर मानाने तुम्ही खुर्चीवर बसवायला पाहिजे. काय डॅडी, बरोबर बोलते ना मी? होय तर
चिरंजीव पहिला मान पाहुण्यांचा. आणि मी तर म्हणतो जावई बापूस कशाला सगळ्यांना बसू द्या की वरती. काय ए पोरीनो, चला पटापटा बसा बसा सगळे बसा. हा बसा 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 बसा. हा शाबास. करा सुरुवात. जेवा पोटभर जेवा बरं का. लाडू आवडतो ना तुला? हा, खा. डॅडी हं? यांना जेवून घेऊ दे, मी तुमच्याबरोबर बसतो. तुम्हाला सोडून जेवण बरोबर नाही वाटत. तुम्ही जेवणार नाही ना तर मी पण नाही जेवणार. सूर्या, अरे इथे बसायला जागा नाहीये म्हणून. हा ते काय नाही, डॅडी जेवायला बसत नाही ना तोपर्यंत मी पण नाही बसणार. बघितलं डॅडी, डॅडी तुम्ही एवढा आग्रह केला म्हणून सूर्या इथे आला की नाही. मग आता तुमचा लाडका एकुलता एक जावई एवढा आग्रह करतोय तुम्हाला, तर आता तर तुम्हाला बसावंच लागेल. त्याने तुमचं मन राखलं आणि तुम्ही त्याचं मन नाही राखणार का आता? मुलींना आपण नंतर जेवायला बसू, आधी पुरुषांना बसू द्या. हा या डॅडी, या ना इथे सूर्याच्या बाजूला बसा. घ्या घ्या जावई बापू. तुझं काय, तुला जेवायला नाही बसायचंय का? जा जरा तुझ्या सासऱ्यांच्या बाजूला बस, जाऊन जेव जा. घ्या आत्या, करा सुरुवात. घ्या. वा 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 वा. राहू दे राहू दे. डॅडी लय गोड जेवण झाले, हा. अक्षरशः गुंगी आली. आम्ही जातो झोपायला. शत्रू थांब. अरे आपल्या घरात काय एवढ्याही रूम्स नाहीत की आपल्या सगळ्यांना पुरतील, म्हणून मी एक प्लॅन केलाय. कसलं प्लॅनिंग? हे बघ, एका रूममध्ये मी, आई, छोटी आई आणि तेजूराव, आणि दुसऱ्या रूममध्ये धनु, भाग्य, राजू झोपतील. आणि उरलेले ज्या 2 रूम्स आहेत त्यात एका रूममध्ये तू, सूर्या आणि तात्या मामा झोपतील, आणि दुसऱ्या रूममध्ये डॅडी झोपतील. नाही म्हणजे तू जर कम्फर्टेबल नसशील तर तू डॅडींसोबत जाऊन झोप. एका रूममध्ये तात्या मामा आणि सूर्या झोपतील आणि दुसऱ्या रूममध्ये तू आणि डॅडी झोपतील. बरोबर ना डॅडी? चालेल ना तुम्हाला? चालते की, न चालेल काय झालं. आमच्याकडे काय कोणी बी या, मुलगा काय जावई काय, आम्हाला दोन्ही सारखीच आहे बा. चला मग झोपायची आपण तयारी करूया. चला चला या मुलींना या. डॅडी पाणी डोक्यावरून चाललंय, यांचं काहीतरी करा. चिरंजीव, बकरं कापायच्या आधी त्याला थोडं पाणी पाजतात. थोडं हात ओलं झालं म्हणून लगेच चिडचिड करू नका. आज यांना गोड खायला घातले, उद्या तुमची बहीण आणि त्या 3 कार्ट्या असा राबवतो ना, जन्माची अद्दल घडली पाहिजे. ठीक आहे. हो हो.